जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न मागता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लागी जो ठीक रे तेरे ओके, तर मित्रांनो आपण अलाइटमेंट ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्याला जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रीसेट आणि शिकेपीठ प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बघू शकता. मी तर तुम्हाला इथं ग्रुप ॲड करून दिलेले आहेत आणि आणि पी-एन-जी ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे, ते अनहाईड करून घ्या एक-एक करून. तर बघू शकता मी एक-एक करून इथनं मी अनहाईड करून घेतो. तर मी अनहाईड केलेलं आहे. सिम्पली स्टार्टिंगला आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. होऊ शकतं इथं फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो 2.14 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा पहिला फोटोला. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. होऊ शकतं इथं मी पहिला फेड इन फेड आउट इफेक्ट इथनं सिलेक्ट करतो. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करतो. इन आहे ते आपल्याला 30 सेकंद ठेवायचे आहेत. 30 सेकंद आणि आउट दिली तर आपल्याला 30 सेकंद ठेवायचे आहेत. 30 आणि 30 सेकंद ठेवायचे आहे. इन 30 सेकंद आणि आउट दिली तर 30 सेकंद ठेवायचं आहे. सिम्पली अजून एकदा फोटोवर क्लिक करायचं. इफेक्ट्समध्ये जायचं. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं. वरती सर्च करा सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स. सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सॅच्युरेशन जे आहे ते मायनस आपल्याला 100 करायचं आहे. -100 इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ब्राईटनेस जे आहे ते आपल्या मित्रांनो -25 ठेवायचं आहे. करेक्ट -25. बॅक यायचं ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथनं 50 ते 40% ठेवायची. मी बघू शकतो इथं 40% ठेवतो करेक्ट. मी इथं 40% ठेवलेली आहे. फोटोला लाँग प्रेस करायचा आहे. बघू शकता फोटोला लाँग प्रेस करून आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे करेक्ट. फोटोला लाँग प्रेस करून आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. आणि मित्रांनो काय करायचं आहे आता 2.14 सेकंद जो यायचा आहे, सेकंदवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. होऊ शकतं आपल्याला इथं बॅकग्राऊंड नसली, इथं आपल्याला फोटो ॲड करायचे म्हणजे पहिला तुम्ही फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या आणि इथं मित्रांनो आपल्याला एक-एक बिटला इथनं एक-एक फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत. तर मी एक-एक फोटो इथनं ॲड करतो. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता इथं मी व्यवस्थितरित्या इथं मी फोटो ॲड करून घेतो एक-एक बिटला. तुम्हाला फोटो एक-एक करून इथनं ॲड करून दाखवतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी एक-एक करून इथनं सर्व काही इथं मी फोटो ॲड करून घेतो. आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल. तर बघू शकता मी पटापट इथनं मी फोटो ॲड करून घेतो. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पटापट इथनं मी फोटो ॲड करून घेतो मित्रांनो. झालेले आहेत 2 ते 3च आपले फोटो इथे ॲड करायचे राहिलेले आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. पुन्हा बघू शकता इथं फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोला व्यवस्थित इथे फोटोला स्क्रीनवरती सेट करायचं आहे. होऊ शकता आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तर फोटोला इथनं कट करायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मी लास्टचा इथनं फोटो ॲड करून घेतो.
बघू शकता आपण इथं फोटो ॲड करून घेतलेला आहे लास्टचा. बघू शकता आपण फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, बघू शकता ह्या ज्या 3 लेयर मी ॲड करून दिलेले आहेत, पी-एन-जी, रेक्टेंगल आणि ते पी-एन-जी. त्या तिन्ही लेयरला आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचं आहे एक-एक करून. तर बघू शकता मी एक-एक करून इथनं फोटोच्या वरती घेतो. आपण जे फोटो ॲड केलेले आहेत त्या लॉंग प्रेस करून आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचे आहेत. तिन्ही लेयरला आपल्याला फोटोच्या वरती घ्यायचे आहेत तिन्ही लेयर. बघू शकता इथं 2 पी-एन-जी दिलेले आहेत आणि इथे रेक्टेंगल 2 दिलेलं आहे. तर बघू शकता इथं रेक्टेंगल 2 पण लॉंग प्रेस करून वर घ्या आणि हे 2 पी-एन-जी देखील लॉंग प्रेस करून वर घ्या. आपण फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता शेक इफेक्ट प्रेसेटमधला इथनं पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता आपण 2.14 पासून जेवढे काय आपण एक-एक बिटला आपण एक-एक फोटो मी ॲड केलेले आहेत आपण. तर त्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक-एक करून इथनं पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पटापट इथनं मित्रांनो फोटोला आपण इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. मित्रांनो स्टार्टिंगला अशा प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टेंगल ॲड करा. रेक्टेंगलला पूर्णपणे लास्टला काय रेक्टेंगलवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रेन टू फिल कंपोझिशन एरिया करा. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोक असेल तर इनेबल करा. स्ट्रोकला इनेबल केल्यानंतर स्ट्रोकची जी साईज आहे ती आपल्याला 11% ठेवायची आहे करेक्ट. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सल घ्यायचं आहे आणि 1080 पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. प्रतिकामध्ये लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.